तुम्हाला समजलेलं मन काय, म्हणजे तुमच्या दृष्टीने मन म्हटलं की काय तुमच्या डोळ्यासमोर येतं? त्यावेळेला एक असं लक्षात आलं होतं की ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचे खूपच प्रॉब्लेम झालेले सर्व्हाइव्ह होण्यासाठी. मी एक ऐकलं होतं की माणसांमधला माणूस अशी एक तुम्ही फाउंडेशन सुरू केलेली. हा धक्काच होता, म्हणजे इतकी गर्दी असणार आहे, लाईन असणार आहे, हे सगळं माझ्या डोक्यात होतं. पण आम्ही कुठलीही लाईन काही न करता डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये गेलो. तुम्हाला देवाने समजा ऍक्टर म्हणून जन्माला घातलेला आहे, तर ते एक तुमचं आता एक विहित कर्म आहे. तर ह्या कर्माला तुम्ही कशा पद्धतीने बघता? त्यावेळेला आणि मोबाईल नव्हता, लँडलाईन वरती सगळं चालू होतं. आणि रात्री 12:30-1 वाजता परत फोन वाजला. गोंदवलेकर महाराजांवरती आम्ही एक रील केलं होतं, अथर्व सुदामे आणि मी. हा, ते खूपच तुमचं गाजलं आणि खरंच चांगला विषय होता. पण वेगळं आयुष्य ज्यांना कळालेलं आहे त्यांना भेटायला मला जास्त मजा येते. नमस्कार, मी वैद्य पाटणकर हरीश आणि आपण जमलेलो आहोत पुन्हा एकदा दिग्गजांच्या मुलाखती या आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि जसं की तुम्हाला कल्पना आहे, आयुष्य वेद हा आयुर्वेद, अर्थात आयुष्याचा वेद हा आयुर्वेद आहे. प्रत्येकालाच समजलेलं आयुष्य थोडं वेगळं असतं. आयुर्वेदाचार्य जरी असलो तरी मला छंद म्हणून आवडतं वेगवेगळ्या दिग्गजांसोबत चर्चा करायला, त्यांच्यासोबत संभाषण करायला आणि त्यांना जाणलेलं, त्यांना समजलेलं आयुष्य समजून घ्यायला. आज आपल्यासोबत असेच एक दिग्गज आहेत. सर नमस्कार. नमस्कार. विजय पटवर्धन सर, सगळेजण आपण त्यांना ओळखतो. सर अनेक मराठी नाटकांमध्ये, मराठीतल्या वेगवेगळ्या सिरियल्स पासून ते सिनेमांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी स्क्रिप्ट रायटिंग पासून ते अनेक अभिनयापर्यंत त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. पण कोणताही कलाकार आपण ज्या पद्धतीने म्हणतो की तो त्याच्या कलेमध्ये श्रेष्ठ आहे, बेस्ट आहेच आहे, पण त्यालाही सुद्धा आयुष्य आहे आणि ते समजलेलं आयुष्य नक्की कसं वेगळं आहे हे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सरांनी आपल्याला ती संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या आधीच आभार मानतो. आणि सर, मी एक ऐकलं होतं की माणसांमधला माणूस अशी एक तुम्ही फाउंडेशन सुरू केलेली. कदाचित ते फाउंडेशनच मला तुमच्याकडे खेचण्यासाठी ना जास्त असं हे झालं की या व्यक्तीला आयुष्य समजलेलं आहे. कलाकार, मीही या क्षेत्रात आहे, खूप जणांना रोज भेटतो, पण वेगळं आयुष्य ज्यांना कळालेलं आहे त्यांना भेटायला मला जास्त मजा येते. तुम्हाला असं का वाटलं एवढ्या सगळ्या व्यापातून हे सुरू करावं? कोविडच्या काळामध्ये सगळं बंद पडलं होतं. म्हणजे अर्थातच पहिला जो घाव पडतो तो मनोरंजन सृष्टीवरती, नाटक सिनेमावरती. लॉकडाऊन लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सगळं बंद झालं तेच, आणि सगळ्यात उशिरा सुरू झालं तेच नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टी, शूटिंग म्हणा किंवा नाटकं म्हणा. पण त्यावेळेला एक असं लक्षात आलं होतं की ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचे खूपच प्रॉब्लेम झालेले सर्व्हाइव्ह होण्यासाठी. म्हणजे काय होतं, प्रयोग झाल्यानंतर जे मानधन मिळतं त्याच्यातनं काही गोष्टी विकत घेऊन लोकांचं घर चालायचं, असे बरेच जण होते आपल्याकडे. पण नाटकच बंद पडल्यानंतर खाण्यापिण्याचे गैरसोय व्हायला लागली त्यांची. मला ते जाणवलं की हे आपले मित्र आहेत, मग ह्या मित्रांचे असे हाल का व्हावेत. काही कारणांमुळे त्यांचे सेव्हिंग झालेलं नसतं आणि त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स आले होते. आपण काही करू शकतो का, असं मी आणि माझ्या बायकोने, वृषालींनी विचार केला. आणि समाज माध्यमावरती फक्त मी एक पोस्ट टाकली की माझे असे असे कलाकार मित्र आहेत, त्यांना सर्व्हाइव्ह व्हायचे, मला मदत करायची. तुम्ही जर का मला तुमच्याकडनं मला मदत मिळाली तर ती नक्कीच योग्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करीन. आणि माझ्यावरती विश्वास ठेवून अनेक लोकांनी आम्हाला मदत केली, आर्थिक म्हणा किंवा अजून कुठल्या पद्धतीने म्हणा. पण त्यामुळे जवळजवळ 2000 कलाकारांना आपण शिधा वाटप केलं. हा मैत्रीचा हात म्हणतोय मी, कुठेही मदत वगैरे म्हणत नाहीये, कारण मी एक माध्यम ठरलो किंवा मधला माणूस ठरलो. पण तेच माणसांमधला माणूस जाणून घ्यायला हे खूप महत्वाचं ठरलं की आपण, माझं म्हणणं आहे की तुम्ही कलाकार असा, पण तुम्ही 24 तास कलाकार असू शकत नाही. तुम्ही 3 तास किंवा जेवढं शूटिंग चालू आहे तेवढे वेळ तुम्ही कलाकार राहा, पण इतर वेळेला तुम्ही माणूस म्हणून जगणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. माझं म्हणणं आहे की आपण जेव्हा स्पॉट दादांशी बोलतो किंवा आपल्या बॅकस्टेजवाल्यांशी बोलतो तेव्हा तू इकडे मला चहा पाहिजे हे तुम्ही म्हणू नका. कसं करता, तो पण माणूस आहे, आपण पण माणूस आहे, ते काम करतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याशी कोऑर्डिनेट करतात, काम करतात आपल्याबरोबर. आपल्याला हवा तेव्हा चहा देत असतात, पाणी देत असतात, जेवण देत असतात, तर त्यांना पण आपण आदरानेच बोलवलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं उलट हे आयुष्य कलाकाराला जास्त कळत असेल, कारण तो स्पॉट बाय पासून अनेक वेगवेगळे रोल प्ले करतो. 100%. म्हणजे तुम्ही खरं तर एका आयुष्यामध्ये वेगवेगळे रोल प्ले करून अनेक आयुष्य जगलेले असतात. सर, तुमचा शिक्षकाचा एक रोल खूप गाजला पक पकाक मध्ये. तर मग काय सांगाल, म्हणजे त्या रोलमध्ये तुम्हाला वेगळं काय शिकायला मिळालं?
मला त्यातनं एक शिकायला असं मिळालं की कारण ती माझं काय म्हणूयात सुरुवात होती. माझा पहिला चित्रपट होता. गौतम जोगळेकर सर डिरेक्टर होते. तिथं मी कॅमेरासमोर उभं कसं राहायचं, कशा रिॲक्शन द्यायच्या, मला आता त्याच्यातलं एक मॅनरिझम होतं, असं असं करतो. तर मी आपलं असं करून बघूयात का, ते तेवढंच ते निरीक्षण सरांचं एवढं होतं की त्यांनी त्यावेळेला बरोबर बघितलं, हा हे काय केलंस तू आता. म्हटलं नाही, मी असं काय करता येते का बघत होतो. नाही, हे करेक्ट आहे, मास्टरसाठी हेच पाहिजे मला. पूर्ण म्हणजे हे निरीक्षण शक्ती, म्हणजे मी त्यांच्याकडनं ते शिकलो की तुमचे डोळे आणि कान उघडे पाहिजेत, तर तुम्हाला खूप काही काही गोष्टी ग्रॅब करतात, शिकता येतात. तर त्यांचं डोळे उघडे होते, कानही उघडे होते, त्यांनी ते बघितलं आणि लोकांना ते आवडलं. मला जेव्हा अजूनही लोक भेटतात त्यावेळेला ते त्याची आठवण करून देतात. आणि त्याच्यातनं अजून एक मी गोष्ट अशी शिकलो, आता त्याच्यातनं किती घ्यायचं आपण ते ठरवूयात. पण त्यावेळेला मी एक ऑल द बेस्ट नावाचं नाटक करत होतो आणि पहिला चित्रपट होता. मी ऑडिशन देऊन आल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही असं असं मास्तरचा रोल करणार आहात आणि ह्या तारखेला आपलं शूटिंग चालू होते. समजा 15 तारखेला शूटिंग चालू होते, पण काही कारणांमुळे आधीच फोन आला की 15च्या ऐवजी आपलं 10 तारखेला शूटिंग चालू होते, ओके तुम्हाला यायला लागणार आहे, आपलं मंचरला शूटिंग आहे. आणि नेमकं त्यावेळेला 10 तारखेला माझा ऑल द बेस्टचा प्रयोग होता टिळक स्मारक मंदिरला. मी त्यांना म्हटलं नाही, मला शक्य नाही आहे, मी प्रयोगाला तारीख दिलेली आहे, माझी कमिटमेंट ती आहे, बघा तुम्ही पहिला चित्रपट करताय, तुम्हाला यायला पाहिजे. खरं तर मी म्हटलं मी प्रयत्न करतो, पण मला अवघड वाटतंय. म्हणून मी इतर रिप्लेसमेंट असतात, आपल्या जागी कोणतरी काम करतं, मग त्यांना मी फोन करून विचारलं की तुम्हाला वेळ आहे का. तर त्यांनाही वेळ नव्हता, त्यांनी इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये आपला वेळ दिला होता. मी यांना सांगितलं की मी नाही येऊ शकत आहे म्हणून. त्यावेळेला आणि मोबाईल नव्हता, लँडलाईनवरती सगळं चालू होतं. आणि रात्री 12:30-1 वाजता परत फोन वाजला. मी म्हटलं आता कोण फोन केला. हॅलो म्हटलं, कोण बोलतो आहे. मी गौतम जोगळेकर बोलतो आहे. म्हणजे सरांचा फोन आला. मला असं सर हा काय झालं, काय तुला चित्रपट नाही करायचा आहे, पहिली संधी तुला नाही करायची. म्हटलं नाही सर, माझा प्रॉब्लेम असा आहे, मी ऑल द बेस्ट नावाचं नाटक करतो आहे, त्यांना मी पहिली तारीख दिलेली आहे आणि ती कमिटमेंट आहे माझी, ती कमिटमेंट मोडू शकत नाही मी. ते म्हणले तुला किती वाजता सोडलं तर चालणार आहे, आपलं मंचरला शूटिंग आहे. तर मी म्हटलं 1 वाजता सोडा, म्हणजे मी पोहोचेन 5पर्यंत प्रयोगाला. ठीक आहे, तुला सोडतो 1 वाजता. मग मी बाईक घेऊन गेलो. आदल्या रात्री बाईक घेतली आणि गेलो. पण पहिलाच दिवस होता शूटिंगचा, त्यामुळे ते सगळं हां मुंबईवरनं येणार होतं, सगळं येणार होतं. तिथंच 1 वाजला. मी म्हटलं आता काय करायचं. तर स्वतः सर आले माझ्याकडे 1 वाजता आणि मला म्हटले की 1 वाजले तू जा. म्हटलं सर शूटिंग ते बघतो मी काय करायचं, तू जा. त्यांनी मला पाठवून दिलं. मला असं वाटलं की आपलं संपलं आता पिक्चर गेला आपल्या हातून. पण काही दिवसानंतर परत मला फोन आला की तुमचं शूटिंग आहे, तुम्ही यायचं. म्हटलं मला काढलं नाही आहे. नाही म्हणले, गौतम सरांना तुमची कमिटमेंट आवडली. ते म्हणले की काही हरकत नाही, तो प्रयोग होता म्हणून तो आला नाही आहे, आपण त्याला चित्रपटात काढायचं नाही आहे, तो चित्रपटात आहे. म्हणजे मला त्यावेळेपासून हे आलं की कमिटमेंट किती महत्त्वाची आहे आणि अनेक लोकांना ती महत्त्वाची वाटते आणि ती वाटायलाच हवी आहे. खरं तर ही कमिटमेंट सगळ्यात महत्त्वाची. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही वेळ दिले तर ती वेळ त्याच माणसाला द्या. खरं आहे, माझं काहीतरी वेगळं काम आहे, दुसरीकडे विचार तुम्ही सांगितला. हेच तर आपल्याला ह्या आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगणाऱ्या लोकांमधून ही एक एक गोष्ट शिकून घ्यायची की तुम्हाला कळालेलं आयुष्य कसं आहे. आता तिथे शिक्षक म्हणून तुम्ही एक आयुष्य उपभोगलं असं म्हणूयात. तिथे जे विद्यार्थी तुम्हाला भन्नाट मिळाले होते, ते माझं लहानपण समोर होतं. तुम्हाला ते लहानपण त्यातनं काय आठवतंय का? तुमचं लहानपण सेम तसं होतं? सेम तसंच होतं. खूप दंगा मस्ती केलेली आहे. म्हणजे क्रिकेट तर खूपच, मला पहिली आवड ही क्रिकेट होती. त्या क्रिकेटच्या ह्याच्यात आम्ही अनेकांच्या काचा फोडलेल्या आहेत नेहमीप्रमाणे. नंतर पुण्यातच आपला वाडा, शनिवारवाड्याच्या पाशी आपला वाडा होता, 715 बुधवारपेठ. तिथे अनेक लोकांच्या घरात तो बॉल घुसायचा, काहीतरी तोडायचा, फोडायचा, भांडणं व्हायची. पण वाडा संस्कृती होती, त्यामुळे वाडा संस्कृती तिथेही शिकलो आम्ही की भांडणं ही तेवढ्यापुरती होती की हा चला अरे काय रे फोडलंच, हे झालं, नीट खेळत जाणार. आणि जर का नाही खेळले दुसऱ्या दिवशी तर अरे का रे खेळत नाही तुम्ही, काय झालंय. हां, म्हणजे हे प्रेम असतं आणि ह्याच्यातनंच खरं तर माणूस घडत जातो. आता ते जुने मित्र भेटल्यावर कसं वाटतं? मजा आहे. म्हणजे खूप काही काही वेळेला कोणी भेटत नाही ग, पटकन ओळखही दिसत नाही, पण खूप वर्ष झाली त्याला आता. पण नंतर मग जुन्या आठवणींना उजाळा येतो आणि मग मजा येते. ती सगळी रंगपंचमी म्हणा, त्यावेळेची होळी म्हणा, किंवा कुठलेही उत्सव. कारण वाडा संस्कृती म्हटल्यानंतर कुठलेही उत्सव आपल्या घरात साजरे होतात अशा पद्धतीने वाड्यामध्ये साजरे व्हायचे.
त्यामुळे तिथे खूप शिकायला मिळालं. माणसांशी कसं वागायचं बोलायचं तिथेही शिकायला मिळालं. आणि हेच म्हणजे अर्थात माणसांमधल्या माणसांसाठीचा पाया तोच आहे सगळा. तिथून सुरू होतं. लहानपणापासून आई वडिलांनी जे शिकवलं, संस्कार केले, त्या बाबतीत बऱ्याचदा असं होत असेल ना की म्हणजे आपण एक टीव्हीवरती जेव्हा दिसतो त्यावेळी थोडासा आपला लुक वेगळा असतो आणि आपण ज्यावेळी सामान्य माणसांमध्ये किंवा रेग्युलर आपलं आयुष्य जगत असतो त्यावेळी आपण खूप सहज साधं आपण नेहमीप्रमाणे रस्त्यावरून चाललेलो असतो. कधी लोक ओळखतात, कधी ओळखत नाहीत. तर याच्यात काय कधी एखादा किस्सा सांगू शकाल का याच्यातला? एक छोटा किस्सा म्हणजे आता एवढ्यात गोंदवलेकर महाराजांवरती आम्ही एक रील केलं होतं, अथर्व सुदामे आणि मी. हा, ते खूपच तुमचं गाजलं आणि खरंच चांगला विषय होता आणि विषय पण खूप सुंदर. अथर्वने खूप चांगल्या पद्धतीने तो मांडला होता आणि अनेक लोकांना आवडलं पण होतं ते. आणि माझं आता साताऱ्यामध्ये पारू नावाची एक सिरियल चालू आहे, त्याचं शूटिंग चालू आहे. तर सारखी ये जा चालू असते. तर मी एक गाडीमध्ये बसलो होतो आणि एक बाई होती, महिला होती, ती बाईकडे असं सतत बघत होती. मला वाटलं ते रील बघितलंय म्हणून त्यांना ओळख असं असेल. तर त्यांनी सहज विचारलं की गोंदवलेकर महाराजांशी काही संबंध आहे का तुमचा, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या वगैरे? म्हणलं नाही. तुम्ही परवाचं रील बघितलं का? ते म्हणले नाही, रील नाही बघितलं, पण मला असं वाटतं की मागच्या 1-2 दिवसात तुम्हाला गोंदवल्याला जायचं होतं पण तुम्ही जाऊ शकला नाही. अच्छा, अरे बापरे. आणि खरंच तसं झालं होतं. म्हणजे ते रील केल्यानंतर मला मनापासून असं वाटत होतं की आपण जावं, गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घ्यावं, त्या समाधीचं वगैरे. आणि ते जमलं नव्हतं मला. म्हटलं ह्या बाईंना कसं काय कळलं हे? त्यांना विचारलं मी, तुम्हाला कसं काय कळलं? त्या म्हटलं मला नाही माहिती, पण मला असं वाटतंय की तुम्हाला जायचं होतं. मी म्हटलं हो जायचं होतं, जाऊन या मग पटकन, कधीतरी पटकन वेळ मिळेल तेव्हा जाऊन या. मी बायकोला हे सांगितलं तर ऐकून की त्यांनी बोलवलं आहे आपल्याला जायला पाहिजे. आणि मला योगायोगाने लगेचच दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळाली. साताऱ्यातच होतो मी वृषालीला साताऱ्यामध्ये बोलून घेतलं आणि आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे एक गोष्ट असते ना की आपल्या मनातनं किंवा त्यांचा एक बोलावणं असेल की योग असतात त्या पद्धतीने बरोबर त्यांनी मला ह्या बाबतीत अनेक असे योग आलेले आहेत. म्हणजे आता एक गोष्ट अशी की शेगावला आमच्या प्रयोगांच्या दृष्टीने ह्याने आम्ही जायचोच इकडे तिकडे. बऱ्याच वेळेला शेगावला थांबायची गाडी, 3 वेळा थांबली होती, पण काही ना काहीतरी कारणांमुळे मला तिथं जाताच आलं नव्हतं, दर्शनच घेता आलं नव्हतं. मग एकदा बायको म्हटली की आपण जाऊन येऊयात. मी म्हटलं ठीक आहे, मी 3दा गेलो पण मी तिथं जाऊनही दर्शन घेऊ शकलेलं नाही आहे, पण आता आपण जाऊयात. आम्ही गेलो, आदल्या दिवशी तिथं पोहोचलो, मुक्काम केला आणि सकाळी आम्ही बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही चुकलो, आम्हाला मेन गेटपाशी जातच येईना. मग आम्ही एका गेटपाशी गेल्यानंतर एक म्हातारे गृहस्थ उभे होते. त्यांना विचारलं की आम्हाला मंदिरात जायचं आहे, कसं जायचं? ते म्हटलं हे काय, हेच गेट आहे. त्यांनी ते कुलूप उघडलं आणि म्हटलं की आता समोरच्या गेटमधनं आत जा. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्या समोरच्या गेटमधनं आत गेलो आणि डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये गेलो. वा, म्हणजे हा धक्काच होता. म्हणजे इतकी गर्दी असणार आहे, लाईन असणार आहे, हे सगळं माझ्या डोक्यात होतं. पण आम्ही कुठलीही लाईन काही न करता डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये गेलो, दर्शन घेतलं. आम्ही म्हटलं त्या म्हाताऱ्या गृहस्थांचं आपल्याला दर्शन घेतलंच पाहिजे, त्यांना भेटून सांगितलं पाहिजे की तुमच्यामुळे आम्हाला दर्शन घेता आलं. पण ते गृहस्थ तिथे नव्हते, ते कुलूप तसंच तिथे होतं आणि ते दार लावलेलं होतं. कुठले योग असतील काय असतील माहीत नाही, पण म्हटलं की ही माणुसकी आहे. म्हणजे माझं तेच त्या पहिल्यापासून तेच म्हणणं आहे की आपण लोकांशी चांगलं वागलो, लोकांशी चांगलं बोललो तर लोक आपल्याशी पण चांगलं बोलतील. त्यामुळे प्रत्येकाशी चांगलं वागलं पाहिजे. त्याच्यात एक दृष्टिकोन असाही असतो माणसाचा की कोण कधी आपल्याला उपयोगी पडेल सांगता येत नाही, त्याच्यासाठी चांगलं वागा. पण प्रत्येक वेळेला आपल्याला उपयोगी येईलच कशा करता माणूस आहे तर त्याच्याशी आपण चांगलंच वागूयात. म्हणजे कधी कधी राग येतो, कधीतरी वाटतं की ह्याला मारावं का काय, पण तो कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं आणि ते कंट्रोल आता मला व्हायला लागलेलं आहे. आणि खरंच पण हे वयाच्या कोणत्या टप्प्यात कळायला लागतं? 50 जाऊन दिला. ह्याच्या आधीपासून यंग एज मधल्या याच्यातल्या काय गमती होत्या का? ठोकलंय खरंच कोणाला? नाही, मारामारी माझ्या वृत्तीत नाहीये. खरं तर राग आहे, आरडाओरडा आहे, चिडचिड आहे, पण मारामारी नाहीये. अच्छा. कारण तो काय असतं, ते 2 मिनिटाचं चिडणं असतं. तुम्ही जर का 2 मिनिटं 2 मिनिटं जर का शांत राहिलात ना, तर पुढचा जो काय घोळ झालेला असतो किंवा होणार असतो तो खरंच टाळता येतो. किंवा काय म्हणतात त्याला, मोठा अपघात असतो तो नक्कीच टाळता येतो. 2 मिनिटं शांत राहा, ह्या माणसाची का चूक झाली असेल, कशी चूक झाली असेल याचा थोडासा विचार करा आणि शांत राहून मिटू शकतात अनेक गोष्टी.
असं मला हे वाटतं. स्थित्यंतरात काही वेगळं आयुष्य तुम्हाला कळालं का? म्हणजे बालपणी आपण थोड्या वेगळ्या स्वभावाचे असतो. हो, आयुर्वेद म्हणतो बालपण हे कफाचं असतं, तरुणपण हे पित्ताचं असतं. मग थोडस पित्त खवळतं अधिक वेळेला. अंगात सळसळतंय असं होतं. आणि मग नंतर थोडीशी आपल्याला चाहूल वेगळी लागायला लागते आयुष्याची. नंतर वाताचाही काळ आपल्या आयुष्यात यायला लागतो. आयुर्वेदात हे सांगितलेलं वात पित्त कफ तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी समजलं? करेक्ट आहे. खरं समजलं नाहीये मला, पण आता पटायला लागलं की हे करेक्ट आहे. लहानपणी आपण आजीबाईच्या पटव्यात ऐकलं फक्त तेवढंच ऐकलं होतं. तरुणपणी नंतर आपल्याला पित्त खवळून राग येणं आहे. आणि आता वात म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा वात येणं असं सुद्धा होऊ शकतं. पूर्ण सांधे दुखणं, हाडं दुखणं, ते पण गोष्टी सुरू होतातच. करेक्ट. हे जे आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण ऍक्टर म्हणून एक भूमिका आपण निभावतोय, त्याच्यानंतर आपण घरात नवरा म्हणून पण एक भूमिका निभावत असतो, आई वडिलांचा एक आपण आदर्श मुलगा म्हणून पण एक असं म्हणूयात की आपण भूमिका निभावत असतो, सृष्टीत मित्र म्हणून पण आहे. सगळ्यांच्या सगळ्या भूमिका आपण निभावतो. हे सगळं निभावत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष होतं का? खूप दुर्लक्ष होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा शूटिंग मध्ये वेगवेगळ्या वेळा झाल्या, तेच सांगणं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जेवण व्यवस्थित पाहिजे. वेळच्या वेळी तुम्ही जेवलात, वेळच्या वेळी अन्न पोटात गेलं तर मला असं वाटतं की तुमचं आरोग्य व्यवस्थितच राहील. पण आमच्या त्याच वेळा इतक्या चुकीच्या असतात की एक वेळ सकाळचा ब्रेकफास्ट तुम्हाला वेळेवर मिळेल, जेवण मिळेल, पण रात्रीचं जेवण कधीच माझं वेळेवर होत नाही. खरं तर आपल्या म्हणण्याप्रमाणे असं असतं की सूर्यास्ताच्या आधी जेवण व्हायला पाहिजे, पण आमचं सूर्यास्त झाल्यानंतर 3-4 तासांनी जेवण होतं. खरं तर ते टाळलं पाहिजे प्रत्येकानेच. पण कामाच्या व्यापामध्ये किंवा आपण असं म्हणूयात की सुरुवातीपासूनची ती आता नाटक समजा 9 वाजता असेल तर ते 12 वाजता संपल्यानंतरच जेवण व्हायचं, ती सवय झाली आहे पोटाला. तर ती आता हळूहळू आता वयाच्या 53व्या वर्षी मला असं समजायला लागलंय की आता ते बदललं पाहिजे. म्हणूनच आपलं याचं प्रयोजन पण हेच आहे की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला आयुष्यच वेगवेगळं नक्कीच म्हणजे प्रायोरिटी बदलत जातात. जेव्हा अगोदर प्रायोरिटी हे नाटक होतं किंवा आधी प्रायोरिटी हे सिनेमा होते, पण वयाच्या काही टप्प्यानंतर आरोग्य ही प्रायोरिटी असणार. आणि आता त्या दृष्टीने जर का आपण विचार केला, आरोग्य हा आहेच भाग. पण आयुष्य म्हणजे आपण आता आयुष्यावर बोलण्यात कमी मोठा नाही आहे, पण सुरुवातीच्या काळात लहान असतो तेव्हा फक्त आपण आपला विचार करत असतो. मला काय पाहिजे, माझं काय पाहिजे, मी कशात रमीन, माझं कुठं मनोरंजन होईल, ह्याच्यात असतो. नंतर जेव्हा आपण तरुण झाल्यानंतर आपलं लग्न होतं त्यावेळेला आपण आपल्या कुटुंबाचा विचार करायला लागतो की आपलं कुटुंबाचं कसं चांगलं होईल, काय होईल. पण थोड्या दिवसानंतर हळूहळू आता कळायला लागतं की अरे फक्त एवढंच जग नाही आहे आपलं, आपल्या आजूबाजूचे लोक फिरतायत, वावरत आहेत, आपल्याला मदत करतायत, अशा लोकांच्या साठी सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे. हे हळूहळू कळायला लागतं. म्हणजे फक्त मी नंतर माझं कुटुंब आणि नंतर माझं संपूर्ण जग असं आपलं म्हणायला पाहिजे. खरं तर की त्यांना कुठं काही कमी पडतंय का हे बघणं पण महत्त्वाचं आहे. कारण ते आपल्याला सतत आपल्या बरोबर असतात, मदत करत असतात, नंतर आपल्या आयुष्याचा भाग बनलेले असतात अनेक जणं. तर त्यांचीही दुःख आपण जाणली पाहिजे, त्यांना सुख कसं मिळेल हेही आपण बघितलं पाहिजे. आणि हे हळूहळू मला ते कळायला लागलं की नाही, हा आपण फक्त आपला विचार करून नाही चांगला बरोबर नाही आहे आपला विचार करणं. आपण बाकीच्यांचाही विचार केला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांचाही विचार केला पाहिजे. आपले ओळखीचे नसतील तरी चालतील, पण ते जर दुःखात असतील तर त्यांना थोडंसं तरी दुःखात आपण बाजूला केलं पाहिजे, दूर नेलं पाहिजे. आणि आपल्या हातनं जेवढं होईल तेवढं आपण केलं पाहिजे असं मला आणि वृषालीला आम्हाला दोघांनाही वाटतं. त्यामुळे आपण विजय पटवर्धन फाउंडेशन ही संस्था चालू केली आणि त्याचं नाव दिलं माणसांमधल्या माणसांसाठी. जे माणूस आहेत त्या माणसांसाठी आम्ही आहोतच. वा, खूप छान. या माध्यमातून अजून आपण काय म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की काय सेवा आपण लोकांसाठी जी हवी ती सेवा. म्हणजे आम्ही त्यावेळेला लोकांसाठी औषधांची व्यवस्था केली होती. शिवाय जी लस देणं होतं म्हणजे नंतर निघालं होतं की आणि लस घेतल्याशिवाय शूटिंगला परवानगी नव्हती. मग आता काय करता येईल. मग आमचा मित्र योगेश सुपेकर याच्या मदतीनं, त्याचं ऑल आर्टिस्ट फाउंडेशन म्हणून आहे, त्याच्या मदतीने आम्ही जवळजवळ 2,000 ते 2,500 कलाकारांना लस मिळवून दिली मोफत. त्यावेळेला 950 रुपये एक हे होता डोस.
पण आम्ही कॉर्पोरेशनकडे गेलो, कॉर्पोरेशनला साकडं घातलं की आम्हाला कलाकारांना असं असं हवं आहे, आणि कॉर्पोरेशनने सुद्धा आम्हाला साथ दिली. आणि कमला नेहरू हॉस्पिटल आहे जे मंगळवार पेठेत आहे, तिथे दर शुक्रवारी पूर्ण दिवस फक्त कलाकारांना लस देणं होतं. ते 4 शुक्रवार झाले, 2,000 ते 2,500 कलाकारांनी येऊन लस टोचून घेतली. छान. त्याच्यातनं आम्हाला खूप दुवा मिळाली. आम्हाला बाकी नको होतं, आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे होते सगळ्यांचे, आणि ते आशीर्वाद मिळाले आम्हाला. आणि त्याच्यातही मी म्हणेन की मी हे केलेलं नाही आहे. मला लोकांनी मदत दिली, पाठवली, किंवा त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला हे काम करायचं आहे. ह्याच्यातही अजून एक गोष्ट अशी आहे की ते 2,000-2,500 लोकांना आम्ही शिधावाटप केलं. सासवड, बारामती, नंतर अनेक ठिकाणी आम्ही फिरलो, 32 शिराळा वगैरे अनेक, मुंबईतसुद्धा दिलं. आम्ही 8 ते 9 जणं होतो असे की शिधा वाटप करायला आम्ही स्वतः गाडी काढून जायचो. करोना काळ होता त्यावेळेला, नका फिरू हे वगैरे ते असं काही होतं, पण आम्ही 8 ते 9 जणं ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, पण एकालाही करोना झाला नाही. वा. म्हणजे ती एक काय म्हणतात त्याला, नक्की 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 जो इतरांचं रक्षण करणार आहे त्याचं कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लोकांसाठी चांगलं काम करतोय, तर देव पण आपल्याला मदत करत असते, आणि ती आम्हाला मदत मिळालीच. आणि त्यामुळे माझा अजून ठाम विश्वास झाला की आपण मदत करतोय, आपण काम करतोय, हे काम करत राहिलं पाहिजे, कुठेही गाजावाजा करायचं नाही. काही काही वेळेला असं होतं, आम्ही म्हटलो की आम्ही अशी अशी मदत करतोय, लोकांनी सांगितलं कशाला मदत करतोय ते सांगतोयस. म्हणलं काय, अनेक लोकांना ती मदत करायची असते पण योग्य मार्ग सापडत नसतो. तो आम्ही मार्ग आहोत हे आम्ही फक्त लोकांना कळवतो की आम्ही योग्य लोकांना मदत करतोय, तुम्हाला मदत करायची आमच्यापर्यंत या, आम्ही लोकांना मदत करतोय, ह्याच्यासाठी आम्ही सांगतोय. नाहीतर आम्ही लहानपणी हे शिकलोय की उजव्या हाताने मदत केली तर डाव्या हाताला सांगायचं हे आम्हालाही माहिती आहे. पण ह्या गोष्टी काही काही मुद्दाहून करायला लागतात, आणि त्याच्यामुळेच आम्ही हे सांगितल्यामुळे अनेक लोकांनी आमच्यापर्यंत मदत पोहोचवली, आणि अजून लोकांना मदत पोहोचवू शकलो. भारी, छान. आता हे सगळं आपण सोशल आस्पेक्ट पण एक बघितला. मी म्हणजे प्रत्येक आस्पेक्टला थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तर फॅमिली आस्पेक्ट मध्ये अर्थातच वैशाली मॅडम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने साथ देतात, सगळे होत आहे, पण ते पण कसं बॅलन्स करायचंय ते पण जरा सांगा आम्हाला. आमचं लव्ह मॅरेजच आहे. नाटक हेच परत माध्यम आलं त्याच्यातही. ती सुद्धा व्यावसायिक नाटकामध्ये वगैरे काम करत होती. तुम्हाला काय बेटर वाटतं, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ते लव्ह मॅरेज एकमेकांना झालंय म्हणून नाही, एकमेकांना ओळखू शकतात नक्कीच. आणि आता म्हणजे ज्या फील्ड मधले आपण आहोत त्याच फील्ड मधला जर आपला पार्टनर असेल तर नक्कीच आयुष्य जगायला सोपं जातं. आणि अक्षरशः म्हणजे दोघंही नाटकात काम करत होतो. त्याच्यानंतर पौरोहीचा जन्म झाला आमच्या मुलीचा. त्यावेळेला असं झालं होतं की आपलं एक चाक महत्त्वाचं आहे, ते स्टेबल पाहिजे. कारण दोघंही आमचं नाटक धंदा तर असं आहे की तुमच्याकडे आज काम असेल तर उद्या काम नसतं. बरोबर. तर दोघांचंही तसंच झालं तर मग आपला संसार कसा चालणार. म्हणून तिने स्वतःहून नाटकाची गोडी असूनही ती म्हणली की तू नाटकात काम कर, तुला जे काय करायचं आहे ते कर, मी नोकरी करते. तिने त्यावेळेला स्वतःचं करिअर बाजूला ठेवलं, फक्त नोकरीच्या मागे लागली. आणि मला ती म्हणली तुला काय करायचं आहे ते कर, मी घर सांभाळते, तू डोंट वरी. किती सुंदर मेसेज आहे खरं तर हा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा, की या नात्यामध्ये सुद्धा एक चाक दुसऱ्या चाकाला मदत करणारं, पूरक करणारं असावं. म्हणजे सम आपण विचारातून जरी पुढे आलेलो असलो तरी कधी कधी मग कुटुंबाचा निर्णय म्हणून एखाद्या पार्टनरला एक वेगळा पर्याय सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि ते केलं वृषालीने, आणि व्यवस्थित घर सांभाळलं. म्हणजे ती माझ्या पाठीशी होती म्हणून मी आत्तापर्यंत इथे जो काय पोहोचलोय तो तिच्यामुळे आणि अनेक लोकांमुळे तसं. पण सगळ्यात मुख्य म्हणजे माझी बायको वृषाली, तिच्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे असं म्हणेन. नक्कीच. भारी, छान. मग त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही काय प्रयत्न करताय का? हो, नक्कीच. तिचं स्वप्न म्हणजे हेच आहे की मी कुठेतरी एक चांगल्या काय म्हणू त्याला, लोकांनी व्यवस्थित चांगलं ओळखलं पाहिजे मला. आणि अरे विजय पटवर्धन सर किंवा व्हॉटेवर इतकं चांगल्या पद्धतीने आपला नवरा इथे आहे असं तिला बघणं हे स्वप्न आहे. आणि त्याचे तसे प्रयत्न चालू आहेत माझे. मुलीला काय वाटतं हे सगळं? मुलीलाही खूप आनंद होतो. आणि म्हणजे ती सुद्धा या क्षेत्रात नाहीये पण ती डान्स शिकवते. ओके, बढिया बढिया बढिया. तिला तो आनंद आहे, बाबा आहे, एकूण हे क्षेत्र आहेच आहे. म्हणजे कला क्षेत्र आहे. कलाकाराला त्याची आपापली कला ही प्रिय असते, त्यामुळे तो त्या कलेत वाढत असेल. सुंदर. म्हणजे
मजा आली. त्या दृष्टीचा एक आस्पेक्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मस्त पुढे चाललेला आहात. पुढे काय काय तुमचं नियोजन आहे अजून? नियोजन म्हणजे काम करत राहायचं, लोकांना हसवत ठेवायचं. माझं म्हणणं आहे की हसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सतत टेन्शन असतंच, तुम्हाला प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन असतंच, पण त्या टेन्शनमधनं सुद्धा आपल्याला मार्ग नक्कीच मिळत असतो. तो फक्त आपल्याला शोधायला लागतो. तो मार्ग शोधता शोधता तुम्ही हसत राहा. तुम्ही हसतमुखाने सगळ्यांशी बोला. तुमच्या त्या हसतमुखाने बोलण्यामुळे सुद्धा अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हे मला माहिती आहे. आणि वा, मी तसे मला प्रत्ययही आलेले आहेत. तुम्ही हसतमुखाने बोला लोकांशी, लोकांबरोबर चांगलं वागा. तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेममध्ये अडकलात तरी तुम्हाला त्यातनं नक्कीच मार्ग मिळेल. असा एक छोटासा मी एक प्रसंग सांगतो. मी मुंबईहून येत होतो आणि माझी गाडी बंद पडली भर ट्रॅफिकमध्ये. रात्री 2 वाजता वाशीच्या पुढे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती गाडी बंद पडली आणि मग मी गाडी ढकलायला लागलो. मी ओला केली होती, मी गाडी ढकलत होतो. संपूर्ण अंधार होता आणि गाड्या भरधाव वेगाने चालत होतं. मी आपला एक हाताने आपल्या मोबाईलची बॅटरी असते ती, आपलं लाईट असतं मोबाईलचा, तो फ्लॅश, तो हे करून गाडी ढकलत होतो आणि 2 बाईक्सवर आले तिकडे. त्यांनी असं बघितलं. मला प्रचंड भीती वाटली पहिल्यांदा, कारण आपल्याकडे काय त्यांनी असं बघितलं आणि मग ते पुढे जाऊन थांबले. आईला म्हटलं काय झालं नक्की. मग दोघं चालत चालत परत आले आमच्याकडे आणि त्यांचं चालणं जर असं थोडंसं, आणि रात्रीची वेळ, ते खरं तर व्यवस्थित चालत असतील कदाचित, पण ती मनात भीती असल्यामुळे त्यांचं चालणं जरा मला भयावह वाटायला लागलं. हां, तर ते आले आणि म्हणले काय प्रॉब्लेम झाला आहे का. म्हटलं दादा अरे गाडी बंद पडली. अरे सर तुम्ही एवढं हसवता विसवता, तुम्ही का असे नाराज झाले आहेत. नाही म्हटलं गाडी बंद पडल्याने काही होत नाही रे त्याचं. ठीक आहे चला. म्हणून त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. त्यांनी गाडी ढकलली. मग ब्रिजवरती होतो आम्ही, ब्रिजच्या खालती आलो, तिथं पोहोचलो. ती गाडी काय चालू होत नाही. म्हटली तुम्ही माझ्या बाईकवरती बसा, मी तुम्हाला सोडतो. त्याने मला बाईकवरती बसवलं. थंडीचा काळ होता, मी काही त्यावेळेला स्वेटर घातलेलं होतं. त्यांनी स्वतःची टोपी काढली आणि मला दिली, हे घाला, मी तुम्हाला सोडतो. मग त्यांनी मला मॅकडोनल्ड जे आहे जिथे हायवे चालू होतो, कळंबोलीच्या इथे त्यांनी सोडलं. तिथे ST येईपर्यंत तो थांबला. तुम्हाला काय हवं आहे का, पाणी किंवा काहीतरी खायला हवं आहे का, सगळी त्यांनी विचारपूस केली. मी जिथं गाडीत बसलो, मी गाडीत बसल्यानंतर तो निघून गेला. त्या सगळ्या गडबडीत दुर्दैवाने मी त्या माणसाचं नाव विचारू शकलो नाही किंवा त्यांनी सांगितलं पण माझ्या लक्षात नाही आहे. मी आता ह्या माध्यमाद्वारे मी त्याचे खूप आभार मानतो. अशा वेळेला त्यांनी मला मदत केली, ज्या वेळेला मला खूप काय करावं काही सुचत नव्हतं. पण हेच म्हणजे मी म्हणतो की हसतमुखाने आपण जर का प्रॉब्लेम, आणि मी तेच म्हणतो, आपण त्या ड्रायव्हरला पण म्हटलं काहीतरी मार्ग निघेल, तू काळजी करू नको, चल आपण ढकलूयात, मी ढकलतो, असं करून ते ढकलत होतो. तर माणूस पण माझ्याकडे बघत होता, हा एवढं आपण टेन्शनमध्ये आणि हा हसतोच आहे, असं झालं होतं. पण सर, अनेक पोलीस मध्ये माझे मित्र आहेत आणि त्यांच्याशी जेव्हा या गोष्टींबद्दल मी बोलतो त्यावेळी ते TV लावला की तुमच्यासारख्या कलाकारांचे हास्याच्या गोष्टी बघत असतात ते. नक्कीच. आणि त्यांचा स्ट्रेस एवढा निघून जातो त्यांच्या आयुष्यामध्ये, इतर वेळी अदरवाईज फक्त चिडचिडच असते सर. त्यामुळे तुम्ही हा जो मुद्दा सांगितलात ना की आपण हसवलं पाहिजे, तर ते तुम्हा लोकांना ॲज ॲक्टर म्हणून बऱ्याचदा कदाचित ते लक्षात पण येणार नाही, पण आम्हा लोकांना प्रेक्षक म्हणून ही गोष्ट खूप जाणवते. जेव्हा केव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, डिप्रेसमध्ये असतो, खूप ताणतणाव असतात, त्यावेळी एकमेव म्हणजे हसवणारा कलाकार हा डोळ्यासमोर आला किंवा तो स्क्रीनवरती येऊन 5 मिनिट जरी त्याने केलं तरी पूर्ण स्ट्रेस खरंच आहे. आणि लाफ्टर इज अ मेडिसिन, सगळ्यात मोठं औषध. आणि दुसरी गोष्ट अशी की हे फाउंडेशन केलं ते दुसऱ्या वेव्हमध्ये, पहिली वेव्ह आली ती अचानक आली होती, लॉकडाऊन अचानक आलं होतं. त्यावेळेला काय करायचं बरं, समाज माध्यमावरती हे असं आहे, हे इतके मृत्यूमुखी पडले, हे झालं ते झालं, त्यावेळी कंटिन्यू तुमचे व्हॉट्सअप यायचे, आम्ही पाहायचो आणि खूप चांगले आम्ही ठरवलं की जोक्स वगैरे तुम्ही हसूयात लोकांना. मग मी आणि उर्सली 2 मिनिटाचे जोक्स, आता आमचा मेवणा शूटिंग करायचं आणि आम्ही ते 2-2 मिनिटाचे जोक्स जवळजवळ 200 ते 250 एपिसोड केले आम्ही ते, म्हणजे 250 दिवस सलग हे काम करत राहिलो. आणि ती सुद्धा पुण्याही आमच्या ह्याच्यात काय म्हणत त्याला पापपुण्याच्या बॅलन्स शीट मध्ये गेली खरं तर. अगदीच. त्यामुळे माझं सतत तेच म्हणणं की तुम्ही हसत राहा, हसवत राहा आणि माणसांमधल्या माणसांसाठी काम करत राहा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. राग, लोभ, मद, मोह, मत्सर वगैरे सगळं बाजूला ठेवा आणि प्रेम वाटा, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे मी आता आपला असं विषय ठरला होता की आयुष्यावरती काय असं वगैरे वगैरे, आयुष्याकडे कसं बघतात. तर
अगदीच एवढ्यातच वाचलेली गोष्ट आहे ती, पण त्यामुळे मी खरंच त्या पद्धतीने बघायला लागलेलो आहे की सापशिडी आहे आपलं आयुष्य. म्हणजे आपण जी लहानपणी आपण खेळायचो, पटकन शिडी मिळाली तर कधी कधी आपल्याला करेक्ट साप पण गिळून टाकतो आणि पुन्हा आपण जागेवरती येतो. ते पुण्य करतो की आपल्याला शिडीमुळे आपल्याला वरती जाता येतं, पण आपल्या हातनं काहीतरी पाप झालं, आपण कोणाची तरी भांडलो, चिडचिड केली, तर त्या सापाच्या मुखातनं आपण खाली जातो. आणि क्या बात आहे. असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी सापशिडीचा खेळ त्याचा शोध त्यांनी लिहिलेला आहे. खरं तर मोक्षपट असं त्यांनी नाव दिलं होतं, ते आपण सापशिडी म्हणून खेळतो. पण आयुष्यात सेम तसंच आहे. तुम्ही जसं जसं चांगलं काम करता तसं तसे तुम्ही वर जाता, तुमच्या हातनं काही वाईट कृती झाली की तुम्ही बरोबर परत खालती येता. आणि हे सतत होत राहतं. आपण चांगली काम करत राहूयात आणि वर जाऊयात. एवढं सुंदर, खूपच मोलाची आणि खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यात शेवटी सांगितली. जाता आता राहिलेला अगदी शेवटचे 1-2 प्रश्न ज्याला आपण म्हणूयात. हे सगळं बघताना म्हणजे आता आपण आयुष्याबद्दल बोललो, त्या सापशिडीबद्दल बोललो. मन हा एक विचित्र प्राणी माणसाला दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दिसत नाही, खूप जादू करतो. दिसत नाही आणि तो खूप खूप जादू करतो. तुम्हाला समजलेलं मन हे काय? म्हणजे आता आयुर्वेदात आम्ही आहोत, आम्हाला त्याची पुस्तकं आहेत. ओके, पण मी म्हटलं तसं तुम्हाला समजलेलं मन काय? म्हणजे तुमच्या दृष्टीने मन म्हटलं की काय तुमच्या डोळ्यासमोर येतं? मन खरं तर चंचल आहे. ओके, ते तर कृष्णालाही प्रश्न म्हणजे अर्जुनाला प्रश्न पडला होता. त्याने कृष्णाला विचारलं, चंचल मी म्हणा कृष्ण प्रमाती बलवदृढम. ते चंचल आहे. करेक्ट, पण ते नाही समजत नाही. मला अजून समजलं नाही ते मन काय आहे. मन कधी कधी भरकटत जातं कुठेतरी, पण मग जेव्हा आपण आपला विचार करतो, जेव्हा आपल्या आता ते अंतर्मन बहिर्मन परत त्याच्यात 2 गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण अंतर्मनापासून विचार करतो की नाही हे आत्ता आपल्याला मला अमेरिकेला जायचं बाबा, आत्ताच्या आत्ता मन घेऊन जातं आपल्याला अमेरिकेला, पण त्या अमेरिकेला जाताना आपल्याला काय काय गोष्टी करायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तेवढा पैसा गोळा करायला पाहिजे, हे माझं अंतर्मन अजून सांगतं. आणि मग आपण त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात करतो की आधी काम करणं, ते काम केलं तरच आपल्याला पैसे मिळतील आणि नंतर ते मन जिथं अमेरिकेत भरकटलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. त्या मनाला ओळखणं खूप अवघड आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही काहीही करा, कितीही अभ्यास करा, कितीही मोठे व्हा, तुम्हाला तुमचं मन काबूत ठेवता येणार नाही. पण ते भरकटत जाऊ नये एवढंच आपण करू शकतो. कारण एखादी गोष्ट मनाने सांगितली की आपण ती करायला सुरुवात करतो आणि कधी कधी चुकीचं पाऊल पडतं आपलं. ते आपल्याला चुकीचं पाऊल नाही पडणार, एवढं आपल्यावर कंट्रोल असेल तर ते मन कुठेही देऊ शकतं, आनंद देऊ शकतं बऱ्याच वेळेला आपले. खूप छान, खूप छान. सर, बऱ्याचदा काम करताना द्वंद्व नेहमी असतात. प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात सुद्धा ती येत असतील की एखाद्या कलेकृतीतून किंवा एखाद्या कलेतून तुम्हाला आनंद मिळू शकतोय आणि एखाद्या कलाकृतीतून तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर ज्यावेळी तुमच्या समोर अशी द्वंद्व आली त्यावेळी तुम्ही आनंद निवडला की पैसा निवडला? आनंद. वा. आनंद, माणसाला आनंद सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आनंद त्याच्या आयुष्यात असेल तर त्याचं आयुष्य जास्त सुकर होतं असं माझं म्हणणं आहे. वा. आनंद मिळवा आणि आनंद वाटत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. खरं तर मी कोणी मोठा माणूस नाही, पण मला जे वाटतंय ते मी सांगतोय की आनंद, जेव्हा पैसा की आनंद असं द्वंद्व आलं त्यावेळी तुम्ही पहिला आनंद. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता शेवटचा प्रश्न सर, फक्त कर्म म्हणजे आताच तुम्ही भगवद्गीतेचा उल्लेख केला, ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख आला, या सगळ्यात कर्मयोग खूप महत्वाचा सांगितलेला आहे. तर आपल्या आयुष्यात आता तुम्हाला देवाने समजा ऍक्टर म्हणून जन्माला घातलेला आहे, तर ते तुमचं आता एक विहित कर्म आहे की लोकांना हसवायचंच आहे, छान ऍक्टिंग करायचीच आहे. तर ह्या कर्माला तुम्ही कशा पद्धतीने बघता? म्हणजे खूप गंमत आहे याच्यामध्ये छोटीशी, की आता तुम्ही खूप वेगवेगळे रोल त्याच्यात प्ले करताय, बरोबर? कधी तुम्ही त्याच्यात शिक्षक असणार आहात, कधी तुम्ही एखादा विलन असणार आहात, कधी उद्योजक असणार आहात, खूप असे वेगवेगळे तुम्ही रोल प्ले करणार आहात. पण खऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणवतं की नाही, आपण एक ऍक्टर आहोत आणि आपण ऍक्टिंगचं काही काम केलं तर त्यातनं आपल्याला 4 पैसे येणार आहेत आणि आपलं घर चालणार. म्हणजे इनडायरेक्टली कर्म म्हणून जे तुम्ही घेतलेलं आहे ते तुमचं ऍक्टिंग हे तुम्ही कर्म घेतलेलं आहे, बरोबर? मग हे जे आहे हे कर्म म्हणून जेव्हा आपण घेतोय त्याला तुम्ही काय काय वेगवेगळ्या अँगलने एक्सप्लोर करताय? म्हणजे त्याला तुम्ही एक पॅशन म्हणून बघता, त्याला एक साईड, म्हणजे आता खूप कलाकार पण मी बघतो की त्यांनी म्हणजे साईड ट्रॅक म्हणून असतं, म्हणजे आपलं महत्वाचं काम करत राहायचं, मोकळा वेळ मिळाला तर
ऍक्टिंग नाही, करायची. लोकांचं मनोरंजन करणं आणि त्यांना टेन्शनपासून दूर देणं हेच माझं कर्म आहे आणि मी त्याच्या दृष्टीनेच काम करतो. पैसे मिळतातच, आपण काम केल्यानंतर पैसे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं माझा उद्देश आहे की लोकांचं मनोरंजन करणं. सतत टेन्शन आहे लोकांना, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहेच. त्या टेन्शनपासून आपण त्या लोकांना जर का 2 मिनटं तरी बाजूला नेलं आणि त्यांना थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य निर्माण केलं तरी आपण आयुष्यात खूप मिळवलं असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ते कर्म माझं आहे की लोकांना हसवणं आणि लोकांना हसवत राहणार. जोपर्यंत मला जमते तोपर्यंत मी लोकांना हसवत राहणार, समाधान देत राहणार, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघत राहणार. वा, किती छान सर, खूप मस्त. तुम्ही आलात, खूप किस्से सांगितलेत, खूप भारी वाटलं आम्हाला. कोविड काळात तुम्ही म्हटलात की मी 2-2 मिनिटाचे चुटकुले किंवा जोक लोकांना सांगायचं, त्यातला एखादा जाता जाता आम्हाला एखादा सांगाल का? कोणताही खूप केले होते. तो एक लोकांना आवडला होता खूप, की बायको म्हणते की हे जरा मला केस कापावेसे वाटतात, जरा कापू का? तो काप. नाही पण ते चांगलं नाही दिसणार, नको नको. बरं नको कापू. नाही नाही पण जरा आता केस कापले जर ट्रेंड आहे सध्या बॉब कट कचा, चांगला दिसेल मला. मग म्हणतो काप. नाही नाही पण ते लोकांना नाही आवडलं तर मग ती वाईट दिसेल ना, म्हणून नको कापू. हे खूप काप नको कापू, काप नको कापू. आणि शेवटी नंतर नवरा वेडा होतो आणि काप नको कापू. जेवणारच का? काप. जेवायला का करू? नको कापू. हे प्रत्येकाचे एवढेच उत्तर देत राहतो. आणि त्याच्यातनं तो वेळा होऊन जातो की बायकोनी एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारलाय आणि त्याच्यातनं तो कसा भैसाटलाय किंवा वेळ लागलाय त्याला, असं होतं. ते गंमत होती. किंवा अजून एक होतं की तो माणूस बघ कसं नाचतोय बावळणार का? नाचू देत ना, तो नाचतो तर त्याला काय प्रॉब्लेम आहे? नाही, हा ओळखीचा आहे. ओळखीचा आहे तुझ्या? हो का? मी त्याला लग्नाला नकार दिला होता. म्हटलं अरे बापरे, म्हणजे ते सेलिब्रेशन त्याचं अजून चालू आहे. असे गमती जमती केल्या होत्या, पण मजा आली होती त्यावेळेला सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आयुर्वेदाबद्दल बोलायचं झालं तर मला खूप जवळचा संबंध आहे खरं सांगायचं तर. कारण माझे पणजोबा स्वातंत्र्यपूर्व काळात मोठे वैद्य होते, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. त्यांची समाधी पण आहे आपल्या ओंकारेश्वरच्या इथे. तर त्यामुळे आयुर्वेदाचं लहानपणापासूनच मला आवड होतीच. म्हणजे माझं म्हणणं होतं की आयुर्वेद हाच खरं म्हणजे आपल्या भारतातनं आलेलं आहे, हे बाहेरनं कुठनं आलेलं नाही आहे. बरोबर. आपलेच काष्टावशेष. अण्णासाहेब पटवर्धन आमच्यासाठी तर अगदी पूजनीय आणि आदरणीय आहे. त्यांच्या पणजोबा, सख्खे पणजोबा, त्यांच्या घरातली काय एखादी आठवण किंवा तुम्ही ऐकून असलेली काय आठवण सांगू? कारण त्यांचे काढे खूप फेमस आहेत. काढे खूप फेमस. म्हणजे ते सकाळपासनं रोग्यांना बघायला सुरुवात करायचे. ते स्वतः खायचे नाही, काही गुळ आणि दाणे खायचे. गुळदाणे म्हणूनच त्यांचा आपण प्रसाद म्हणून मानतो. पण ते एकदा आता परत थोडासा भाग येतो. हे जे फाउंडेशन चालू केलं ती त्यांच्यामुळेच कदाचित असेल. कारण ते रक्त आलं आहे, ते रोग्यांकडनं पैसे नाही घ्यायचे. तुम्हाला जे काय पैसे द्यायचे असतील ते द्या, पण मला नको आहेत पैसे. पण आणि ते जवळजवळ पहाटेपर्यंत रोग्यांना तपासायचे, त्यांना बरं करायचे आणि नंतर मग बाकीचे जेवण काण वगैरे जे काय असेल ते काम करायचे. त्यांचं पहिलं लक्ष असायचं की जे कोण आपल्याकडे रोगी येतील त्यांना बरं करणं, एवढंच फक्त त्यांच्या डोक्यात असायचं. आणि तेवढेच समाजकार्य करणं त्यांना खूप आवडायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पूर आला होता, पानशेचं धरण फुटल्यानंतर जो पूर आला होता तो आमच्या वाड्यापर्यंत सुद्धा आलं होतं ते पाणी. आमचं नदीपासून जवळच आहे, पण त्या पायरीला टेकलं पाणी आणि तिथनं उतरलं असं म्हणतात अनेक जण. तसं म्हणतात की त्यांनी तेवढं समाजकार्य केलं होतं, त्यामुळे ती पुण्याई होती की वाडी तिथपर्यंत आलं आणि ओसरलं. एक खूप छान सुंदर पुस्तक पण आहे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या काढ्यांचं. आयुर्वेदात अजूनही सगळे वैद्य आणि दिग्गज लोक वापरत असतात. तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला आयुर्वेदाचा उपयोग करावा लागला का? सगळ्यांमुळेच. म्हणजे आता स्किन आयुर्वेदच्या आपल्या क्लिनिकच्या उद्घाटनालाही तुम्ही आला होता, तुमच्यामुळे आलं होतं सर. अर्थातच. कारण माझं अजून एक म्हणणं आहे, स्पष्ट सांगायला काही हरकत नाही आहे. मला जेव्हा स्किन सोरायसिस झाला होता तेव्हा हात माझा संपूर्ण तो हे झाला होता, खराब झाला होता. आणि तो घेऊन मी आपण म्हणतो स्किन स्पेशालिस्ट वगैरे त्यांच्याकडे गेलो होतो आणि म्हटलं हे बघा हे काय झालं. त्यावेळेला मला माहीत नव्हतं स्किन सोरायसिस आहे. हे बघा हे असं काहीतरी झाले. त्यांनी असं हे काय होऊ शकत नाही त्याचं. मला एवढं वाईट वाटलं होतं की डॉक्टर आहे तुम्ही, स्किन स्पेशालिस्ट आहात, मी नाव नाही घेत त्यांचं, आणि तुम्ही डायरेक्ट नाही काय होऊ शकत नाही. इतकं
झिडकारलं त्यांनी अक्षरशः. आणि नंतर निलेश साबळेमुळे मला तुमची भेट घेता आली, आपली ओळख झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावरती उपचार करून आता माझे हात बघा आता. करेक्ट आहे. आणि हे आयुर्वेदामुळेच होणार होतं हे माहिती होतं मला कदाचित. किती छान तुम्ही हा किस्सा सर कायरच्या ओपनिंगलाही सांगितला होता आणि खूप भारी वाटलं. खरं आहे, कारण हे खरं झालेलं आहे आयुष्यात माझ्या. तर त्याच्यात थापा मारण्याचं काहीच कारण नाहीये. एवढी सुंदर घरात परंपरा आहे, त्याच्यात कुठंतरी ती आयुर्वेदाचा नाळ तुमची परत जोडली जावी. कदाचित यामुळे हे ते असेल, आपल्याला लक्षात येत नाही की देवाचे प्लॅनिंग कोणत्या पद्धतीने आणि काय काय पद्धतीचे असू शकतील. त्यामुळे आपल्याला पुन्हा एक कदाचित वेगळं आयुष्य कळत असतं, आपण हरवून गेलेलो आयुष्य समजत असतं. आणि हे आता तुमच्यामुळे मला ह्या गोष्टी खरं अत्यंत खरं सांगतो की ह्या गोष्टी आता तुमच्यामुळे मला उलगडत गेल्या की हे कुठलं कनेक्शन आहे. आता अण्णासाहेब पटवर्धनांच्या कनेक्शनमुळे हे विजय पटवर्धन फाउंडेशन चालू केलं. हे आत्तापर्यंत माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं, पण आपण आत्ता बोलत गेलो आणि त्याच्यातनं मला झालं की हा ते असू शकतं. म्हणजे कारण त्यांचं काम खूप मोठं आहे आयुर्वेद क्षेत्रात. तर सगळेजण त्यांना अगदी साक्षात धन्वंतरींसारखं मानतात. महर्षी त्यांना पदवी खूप सुंदर. देव सुद्धा तुमच्याकडनं काम करून देतो, पण त्यावेळेला तुम्हाला ती जाणीव करून देत नाही की ह्याच्यामुळे होते. पण हे आता मला आत्ता जाणीव झाली की ह्या गोष्टी अण्णासाहेबांमुळेच होऊ शकतात माझ्या हातनं. पाठीमागच्या आपल्या घराचे आई वडिलांनी जे संस्कार केले, हे आजोबा आणि आमचे पणजोबा सुद्धा आयुर्वेद क्षेत्रात काम करत होते. आणि त्यामुळे ते आयुर्वेदाचा एक आपण म्हणू की कळत न कळत आपल्यामध्ये, आपल्या रक्तामध्ये ते आलेलं असतं आणि आपण ते कार्य पुढं पाहावंही त्यांची इच्छा असते की कुठून तरी त्या गोष्टीचा प्रचार प्रसारामध्ये हातभार लाभावा. सर तुम्ही इथे आलात, दिग्गजांच्या मुलाखती आपल्या सदरामध्ये, एक वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगलेली माणसं, वेगळ्या पद्धतीने आयुष्य कळालेली माणसं किंवा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण कलाकार असताना तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण कलेच्या माध्यमातून प्रत्येक रोलमध्ये त्या व्यक्तीचं आयुष्य जगलेलं असतं. त्यामुळे कलाकारांची बोलायला मला विशेष आवडतं, कारण त्यांनी खूप आयुष्य एकाच आयुष्यात जगलेली असतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळी काय वेगळं असू शकतं हे समजलेलं असतं. तुम्ही तुमच्या आयुष्याचे अनेक पदर इथे उलगडले, आम्हालाही खूप छान वाटलं. असंच भेटत राहू पुन्हा एकदा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.